हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 31 जुलैचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर खूपच धमाकेदार असा रिव्ह्यू आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला प्रोमो एका शब्दात सांगते. तर प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे की सायलीला अटक झालेली आहे. आता आजच्या भागाला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा अर्जुन सायलीला तयार करणार असतो. त्याचा सीन दाखवलेला आहे. सायली म्हणते, हे काय मेकअपची तयारी तुम्ही केली? आज तुम्ही मला खूपच सरप्राईज देत आहात असं म्हणते आणि हे सरप्राईज तर संपतच नाहीत. तेव्हा अर्जुन म्हणतो आणखीन एक सरप्राईज आहे. तेव्हा सायली म्हणते काय? हा जो मेकअप आहे तो मी स्वतः करणार आहे. तू स्वतः करणार नाहीस तर मी करणार आहे असं म्हणते. तेव्हा सायली म्हणते काय? आणि मग अर्जुन एक एक तिथल्या वस्तू उचलतो आणि सायलीचा मेकअप करत असतो. पहिल्यांदा चेहऱ्याचा मेकअप करतो आणि मग पुन्हा केसाचा करतो आणि मग दागिने घालतो. अशा प्रकारचे सीन दाखवलेले आहेत. मग परत इकडे जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रिया म्हणते रडत असते, आता तुम्हीच माझं कुटुंब आहात, माझं डोहाळ जेवण करा ना माझं डोहाळ जेवण. आधीच व्हायला हवं होतं पण अजून उशीर नाही झालाय, करा ना माझं डोहाळ जेवण असं म्हणत असते. मग त्यातली काही कैद्यांना विचारते. तेव्हा ती एक कैदी म्हणते डोहाळ जेवण इथे नाही करायला देणार असं म्हणते. तिथली दुसरी कैदी म्हणते तेव्हा प्रिया म्हणते का नाही करायला देणार? जेलमध्ये असले तरी मी माणूस आहे ना, मी आई होणार आहे, मी माझ्या पोटात बाळ आहे का आहे, नाही करू देणार डोहाळ जेवण. असं कसं नाही करू देणार असं म्हणत असते. आणि मग ती हवालदारकडे जाते आणि म्हणते ताई म्हणून तिला उठवते, म्हणजे तिला हलवते आणि म्हणते तू काहीतरी करशील ना, तू कर ना काहीतरी, एक काम कर, त्या इन्स्पेक्टरला आणि जेलरला काहीतरी सांग असं आणि चोरून आपण डोहाळ जेवण कर ना असं म्हणत असते. करशील ना म्हणून धमकी दाखवत असते. करशील की नाही सांग असं म्हणते. तेव्हा ती हवालदार मानेने हो म्हणते. तेव्हा प्रिया हसत असते आणि म्हणते माझं डोहाळ जेवण, मनात हसत असते, माझं डोहाळ जेवण आहे असं म्हणत त्यातल्या काही कैद्याला धरते हातात आणि त्या बायकांना आणि त्या बायाला घेऊन नाचत असते. कोणीतरी येणार घ असं म्हणून नाचत असते आणि मग तिला चक्कर आल्यासारखी होते. आणि मग म्हणते तुम्ही बघत बसलाय, जा तुम्ही खूप तयारी करायची आहे, मी पण आवरून येते, जा असं म्हणत असते. आणि मग गाणं म्हणत असते, कुणीतरी येणार ग, परत असं गाणं म्हणते आणि हसत असते आणि चेहऱ्याला हात लावते आणि म्हणते सौभाग्यवती प्रिया अश्विन सुभेदार होणार आई असं म्हणते. आणि तेही खूप थाटामाटात होणार डोहाळ जेवण, सुभेदारांच्या सुनेचं कौतुक होणार, कुणीतरी येणार ग, परत गाणं म्हणते आणि हसत असते. आणि परत एकदा अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन सायलीला खूप छान असा तयार केलेला असतो, एकदम सुंदर अशी सायली दिसत असते. आणि सायली म्हणते मी स्वतःला तुमच्या नजरेने बघितले ना तर खूप सुंदर दिसते. अर्जुन म्हणतो हे तुला कळणार नाही की माझ्यासाठी तू किती सुंदर आहेस, फक्त तुझा चेहरा नाही तुझं मन सुद्धा म्हणत असतो. मग सायली म्हणते बरं मला सांगा आज मी कोणासारखी दिसते, सायलीसारखी दिसते की तुमच्या तन्वीसारखी दिसते? तेव्हा अर्जुन म्हणतो आज तू माझ्या बाळाच्या आईसारखी दिसतेस असं म्हणतो. आणि मग परत दोघेही हसतात, खूप खुश असतात. मग परत वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. श्रेयश आणि सोहमचे दोन मुले असतात, ते क्लासवरून आलेले असतात, म्हणजे ट्युशनमधून आलेले असतात. तेव्हा बंधुभाऊ म्हणतात तुम्ही आलात का, तुमचे ट्युशन सुटलं का? तेव्हा ती मुलगी तर चला पटकन तयार होऊन येतो, आपल्याला सायलीताईच्या घरी जायचं आहे ना असं ते मुलं म्हणतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात कुसुमला, कुसुम आवरलं का नाही त्या गौरीचं, आपल्याला सायलीच्या घरी जायचं आहे ना, उशीर होतोय. तेव्हा ते मधुभाऊ काय आवरायचं, मी केवढं आवरते मगापासून, एक तर श्वेता नाही म्हणून माझा हात मोडल्यासारखा झाला आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात त्या मुली यायला हव्या होतात एव्हाना, एक काम करतेस का, त्या मानसीच्या मॅडमला फोन करून विचार कुठवर आलेत ते. तेव्हा कुसुम म्हणते विचारते आणि मग फोन करते, तेव्हा फोन करते आणि म्हणते हॅलो मॅडम कुसुम बोलते, तुम्हाला किती वेळ लागेल यायला? तेव्हा ती मॅडम म्हणतात आम्ही 1 तासाभरात पोहोचू. तेव्हा कुसुमताई म्हणते मुलींना सांगा आल्यानंतर कळवायला, कारण आम्हाला सगळ्यांना एकत्रच जायचं आहे ना असं कुसुम त्या मॅडमला म्हणत असते. ठीक आहे असं म्हणते. आणि मग कुसुमताई मधुभाऊला म्हणत असते मधुभाऊ अजून त्यांना 1 तास लागणार आहे बघा असं म्हणते. तेव्हा सोहम म्हणतो तासभर, म्हणून मी सांगत होतो त्यांना नका पाठवू या असं म्हणत असतो. तेव्हा परत कुसुमताईला फोन आलेला असतो, तो श्वेता चौकशी करण्यासाठी फोन केलेला असतो श्वेताने, कारण तिला मुलींना किडनॅप करायला सांगायचं असतं म्हणून. त्यामुळे मग श्वेता म्हणते कुसुमताई तुम्ही निघालात का? तेव्हा नाही. तेव्हा कुसुमताई म्हणतात
नाहीतरी सांगतात, अगं नाही, मुली अजून आल्या नाही, त्या तासाभरात येतील, मग आम्ही निघू, असं कुसुमताई म्हणत असतात. तेव्हा श्वेता म्हणते, अच्छा तासाभरात येत आहे का? तेव्हा कुसुमताई म्हणतात, हो आत्ताच त्यांच्या मॅडमशी माझं बोलणं झालं आहे, त्या येतात तासाभरात. तेव्हा श्वेता म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही या लवकर, मी वाट बघते. तेव्हा कुसुमताई म्हणते, हो ग हो, असं म्हणते. आणि मग श्वेता लगेच मेसेज करत असते, सोहम आणि कुसुमताई एक मला चांगला शर्ट काढून दे ना, असं म्हणत असतो. तेव्हा सायलीताईचं डोहाळ जेवणमध्ये स्मार्ट दिसायला पाहिजे, तेव्हा असं म्हणत असतो, हो बाबा तूच राहिला होतास, हिला आवरायचं आहे ना, सगळं करायचं आहे, असं म्हणत असते. आणि गौरीला घेऊन कुसुम जाते. मग स्वतः शोधून घे, असं म्हणत असते सोहमला. मग परत इकडे जेलमधला सीन दाखवलेला आहे. हवालदार म्हणते, प्रिया तुझ्यासाठी थोडंसं गोड मागवलं आहे, तुला काय डॉक्टर मॅडमनं सांगितले की हिला काही खावंसं वाटलं तर मागवत जा, स्पेशल परमिशन घेतलेली आहे, तरी यामध्ये मला माहीत होतं तू माझ्यासाठी काहीतरी करणार, दर महिन्याला तुला एवढे पैसे देते, असं म्हणते. तेव्हा ती हवालदार म्हणते, अरे गप्प बस असं म्हणते, कारण तिथल्या कैद्या ऐकतील असं वाटत असतं तिला. मग प्रिया गप्प बसते आणि मग प्रिया म्हणते आणि मग तिला फोन देते. आता असते सगळ्या कैद्या तिथेच डोहा जेवणाची तयारी करत असतात. मग हवालदार प्रियाला हळूच मोबाईल देते आणि मग प्रिया तो मोबाईल घेते आणि बघते तर श्वेताचा मेसेज आलेला असतो. मानसी आणि बाकीच्या मुली ट्रिपमधून घरी यायला निघाल्या, तासाभरात त्यांच्या क्लासमध्ये पोहोचतील, क्लास DM रोडवर आहे, तिथले लोकेशन पाठवले, असे म्हणते. आणि मग परत इकडे सचिनला सेंड करते प्रिया आणि लगेच डिलीट करून टाकते आणि मोबाईल लपवून पदराच्या खाली घेते आणि त्या हवालदारला परत देते. आणि मग इथे सगळ्या कैद्या बसलेल्या असतात, त्या कैदी तयारी करत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, तुला जे सांगितलं ते आणलेस? तेव्हा हो असं म्हणते. तेव्हा ये असं म्हणत असते, तिला पाठवून देत असते. प्रिया म्हणते, अगं करा ना लवकर, माझा 9वा महिना संपल्यावर करणार आहात का, असं म्हणत असते. आणि मग इकडे परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. श्वेता सगळ्यांना ज्यूस देत असते, म्हणजे चहा देत असते. आणि मग तेवढ्यात येतात प्रतापराव आणि अन्नपूर्णा आजी आणि म्हणतात, तो काय छान तयारी केली आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, किती सुंदर तयारी केली आहे. तेव्हा श्वेता येते आणि आजीला चहा देते आणि पूर्णाजीला म्हणते, तुम्हाला जसा आवडतो ना अगदी तसा बनवला आहे, मध्ये जायफळ घालून, असं श्वेता म्हणत असते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तू कोण, तुला कसं माहिती? तेव्हा अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी ही श्वेता आहे, सायलीच्या आश्रमात असते, आजपासून ना ती स्मितला सांभाळणार आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, स्मितला सांभाळणार आहे की मला? हिला तर आधीपासूनच माझ्या सगळ्या आवडीनिवडी हिला माहिती आहे. तेव्हा श्वेता म्हणते, सायलीताईने अगदी नीट समजावलं आहे, हे घ्या ना, असं म्हणते. आणि मग ती चहा देत असते. मग प्रतापराव म्हणतात, हे काय, अजून अर्जुन सायली खाली आलेले नाहीत? आम्हाला असं वाटलं होतं की पूर्णाजी आणि मी आलो की लगेच डोहा जेवणाला सुरुवात होईल. मग तेवढ्यात येतात उत्सवमूर्ती अर्जुन आणि सायली आणि सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात, कारण ते दोघे खूप सुंदर दिसत असतात. चैतन्य म्हणतो, शैतान का नाम लिया और शैतान हाजीर, असं मी म्हणणार होतो, पण सायली वहिनी सोबत आहे म्हणल्यावर असं म्हणणार नाही, असं म्हणत असतो. आणि मग तेव्हा अर्जुन तो शैतान, मी शैतान असं म्हणतो. मग सगळेजण हसत असतात. म्हणजे कल्पनाताई म्हणतात, तुम्ही दोघं किती छान दिसताय. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, मी माझ्या तन्वीसाठी हेच स्वप्न बघितलं होतं आणि ते पूर्ण होताना आज दिसतंय, असं पूर्णाजी म्हणत असतात. पूर्णाजीने मागल्या देवा, माझं स्वप्न पूर्ण केलंस, आता तुझ्या कुठे येणार, माझ्या पातोंडाचं तोंड बघितलं की मी डोळे मिठायला मोकळी, असं म्हणत असतात. तेव्हा सगळेजण म्हणतात, पूर्णाजी असं नको म्हणूस ना. तेव्हा प्रतिमाता म्हणतात, तेव्हा पूर्णाजी सायलीजवळ येते आणि सायली म्हणते, नाही म्हणायचं पूर्णाजी असं, अगं अजून तुला माझ्या बाळाला गोष्टी सांगायच्या आहेत, माझ्यावर जे संस्कार केले असेस त्या बाळावर सुद्धा संस्कार करायचे आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या लग्नात तुला नाचायचं सुद्धा आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, बरं बाई माझं चुकलं, असं म्हणतात. आणि सायलीला जवळ घेऊन गालावर एक पप्पी देतात. आणि तेव्हा पूर्णाजी म्हणतात, माझी तन्वी म्हणेल ते खरं, आणि तिला दृष्ट लागू नये म्हणून तिच्या कानाच्या मागे काळा टिका लावतात. तेवढ्यात एक माणूस येतो, म्हणजे फोटोग्राफर अश्विन सुभेदार, असं म्हणत असतो. तेव्हा अश्विन म्हणतो, हा फोटोग्राफर आहे, आज मी त्याला फोटो काढण्यासाठी बोलावला आहे, असं म्हणत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, हे दोघे जण आहेत ना आपले उत्सवमूर्ती आहेत, तुम्हाला जितके फोटो काढायचे ना तितके या दोघांचे फोटो काढा, असं त्या फोटोग्राफरला चैतन्य म्हणत असतो. आणि मग तिथे चंद्र असतो सजवलेला आणि मग सायली तिथे बसलेली असते आणि अर्जुन उभा टाकलेला असतो. अशा प्रकारचे फोटो काढत असतात. मग सगळेजण हसत असतात आणि खूप छान अशा पोज देत असतात आणि ते एकमेकाकडे पाहतात आणि पुन्हा अजून 1 मिनिट हां असं म्हणतो आणि सायलीच्या जवळ बसतो आणि पुन्हा एक फोटो काढतो. आणि मग पुन्हा पोटाकडे हात दाखवलेला असतो, तो एक फोटो काढत असतो. त्याच्यानंतर सायलीच्या पाठीमागे उभा टाकतो आणि तिथे एक फोटो काढतो. सायलीच्या हातात हात धरून त्याच्यानंतर एक फोटो काढतो आणि पोट आल्यासारखं पोज देतो आणि फोटो काढतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुननी पोजेसच्या एवढ्या प्रॅक्टिस कधी केल्या, त्यात एवढं असं म्हणतो. तेव्हा प्रतापराव म्हणतात, त्यात एवढं काय, कल्पनाच्या डोहाळजेवणाच्या वेळेस सगळं काही केलं होतं मी, आणि आता तर काय, तुमच्या हातात इंटरनेट आहे, तेव्हा तू करेक्ट आहे, असं अर्जुन
म्हणतो आणि मग सायलीला म्हणतो, तू दमली तर नाही आहेस ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, तू दमल्यावर सांगा. तेव्हा सायली म्हणते, हो नक्की सांगेन, मी अजून काही दमलेली नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, मी दमल्यानंतर नक्की सांगते असं म्हणते. आणि मग अर्जुन म्हणतो, हो श्वेता एक एनर्जी ड्रिंक आण असं म्हणतो. आणि मग ते आणते, श्वेता घेऊन येते आणि मग सायलीला देत असते. आणि सायली ते ड्रिंक म्हणजे ज्यूस आहे तो पिते आणि मग खाली बसत असते. तेव्हा आता श्वेता म्हणते, मनातल्या मनात विचार करते आणि म्हणत असते, तुम्ही जितकं एन्जॉय करताय ना तितकं करून घ्या, हा आनंद फार काळ टिकणार नाही असं मनातल्या मनात विचार करते. आणि परत इथे जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रियाच्या डोक्यावर एक फुलाचा टोप लावलेला असतो आणि मग ती एक कैदी म्हणते, खूप छान दिसतेस, मी छान दिसते ना असं प्रिया सगळ्यांना विचारत असते. तेव्हा ती कैदी म्हणतात, हो खूप छान दिसतेस. ते प्रिया त्यावर तुम्ही गाणं म्हणा ना असं म्हणत असते. तेव्हा त्या एक कैदी म्हणते, तुला आधी ओवाळू तर दे असं म्हणते. तेव्हा प्रिया म्हणते, हे डोहाळ जेवणात जे जे करतात ना ते सगळं काही करा असं म्हणत असते. आणि मग प्रिया एक कैदी करून तिला ओवाळत असते. आणि मग हवालदारने आणखीन 2 ताटले आणलेले असतात. तेव्हा त्याच्यामध्ये मिठाई असते. त्या दुसऱ्या कैदी म्हणत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, कळायला नको हे काय आहे असं म्हणते. तेव्हा प्रिया म्हणते, कळायला नको का, मला मुलगा होणार आहे की मुलगी? तेव्हा त्या वाट्या ठेवलेल्या असतात आणि मग ती प्रिया म्हणते, वाट्या नीट ठेवा, मला दिसायला नको हो असं म्हणत असते. आणि मग काय ठेवले ते मला दिसता कामा नये असे म्हणतात. आणि मग त्या 2 वाट्यामध्ये एकामध्ये बर्फी आणि एकामध्ये पेढा ठेवतात. आणि मग त्या वाट्या इकडून तिकडे गोल असे फिरवून ठेवतात आणि मग तिला डोळे झाकायला सांगतात. मग प्रिया तिथं उचलणार असते वाटी असं म्हणत असते. मग विचारते, तुम्हाला काय वाटतं, मला मुलगा होणार आहे की मुलगी? तेव्हा एक कैदी म्हणते, मला मुलगा होणार आहे असं वाटतं. तर दुसरी म्हणते, मला मुलगी होणार आहे. तेव्हा प्रिया एकदम चिडते आणि म्हणते, मुलगी होणार आहे, मला मुलगाच होणार आहे, मला सुभेदारांना वारस नको का द्यायला असं म्हणत असते आणि एकदम चिडत असते. मग परत अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन सायलीचे फोटो दाखवलेले आहेत. ते बाण असतो, तो बाण सायलीने धरून अर्जुनला मारलेला असतो आणि अर्जुन दुखत आहे असं दाखवत असतो. त्या बाणाला धरून अर्जुन सायली फोटो काढत असतात. खूप छान पोज देऊन फोटो काढलेला असतो. जास्त काही नाही. मग सायली ही एक बाण धरते आणि अर्जुनच्या छातीवर लावते. तेव्हा अर्जुन काहीतरी म्हणजे असं दुखल्यासारखं करतो. मग परत अर्जुन उभा टाकून फोटो काढत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हे पोरांनो पुरे झालं, आता फोटो काढायचा, आता ऑप्शन करूया असं म्हणतात. मग सगळेजण या म्हणतात. मग अर्जुन आणि सायली येऊन ऑप्शनसाठी बसतात. तेव्हा पहिल्यांदा कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा तू ऑप्शन करून घे बरं असं म्हणतात. मग प्रतिमा त्या पहिल्यांदा येऊन ऑप्शन करत असतात. म्हणजे पहिल्यांदा हळद कुंकू लावतात, थोडासा अक्षता टाकतात आणि मग आरती करतात. अशा प्रकारचं ऑप्शन करत असतात. सगळेजण खूप खुश असतात. इतका छान कार्यक्रम चाललेला असतो, त्यामुळे सगळेजण एकदम खुश असतात. त्याच्यानंतर प्रतिमा त्या म्हणतात कल्पनाताईला, कल्पना हे घे म्हणतात आणि मग कल्पनाताईच्या हातात ऑप्शनाचं ताट देतात. मग कल्पनाताई सायलीचं आणि अर्जुनचं ऑप्शन करतात. त्याच्यानंतर मग अस्मिता येते आणि अस्मितासुद्धा या दोघांचंसुद्धा ऑप्शन करत असते. खूप छान असं औक्षण करत असते आणि मग ओवाळून घेत असते दोघांनाही. मग परत एकदा जेलमधला सीन दाखवलेला आहे. मग आता प्रिया म्हणते, बघूया मला काय होणार आहे. ती एक वाटी उघडते आणि मग त्या वाटीखाली निघते बर्फी आणि मग प्रिया रागारागाने ती वाटी फेकून देते आणि ती बर्फी घेते आणि म्हणते, बर्फी तर बर्फी, शेवटी ती प्रियाची मुलगी असणार आहे. वंशाचा दिवा नाही म्हणून काय झालं, वंशाची पंथी तर मिळेल ना त्यांना. ती वंशाची पंथी अख्खं वंश जाळून टाकू शकते असं प्रिया म्हणत असते. आणि घ्या घ्या गोड घ्या सगळ्यांना असं म्हणत असते. आणि काय आहे ना, हे प्रिया सुभेदारांचं डोहाळ जेवण आहे, सगळ्यांनी स्वीट खा असं म्हणत असते आणि घ्या घ्या असं म्हणत असते. आणि थँक्यू, खूप छान साजरा केला माझं डोहाळ जेवण असं प्रिया म्हणत असते. तेव्हा ती कैदी म्हणत असते, हो झालं ना आता आम्ही आमच्या जेलमध्ये जाऊ असं म्हणून तिथून निघून चाललेले असतात. मग प्रिया म्हणते, तिथली सगळी बर्फी हातात घेते आणि म्हणते, मी ही बर्फी हे सगळं खाऊन खूप धष्टपुष्ट होणार आहे. म्हणजे कसं, तुझं स्वागत करायला अगदी जंगी करता येईल ना मला असं म्हणत असते. आणि मग प्रिया तिथली बर्फी सगळी उचलते आणि ये तुझी अगदी मनापासून वाट बघते असं सायलीला म्हणत असते. आणि तिथली सगळी बर्फी उचलते आणि परत मग वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. गौरीला
तयार करत असताना कुसुमताई म्हणत असते, कसली गोड दिसते ग माझी गौराबाई असं म्हणत असते आणि मग तयार करत असते. आणि मग तिथे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला आणि इथे तयारीच अजून सुरू आहे हे असं. आणि मग तयार करत असते. मग सोहम आणि श्रेयश दोघे पण तयार झालेले असतात. ते आपण निघूयात ना असं म्हणत असतात. मी किती वेळ झालं तयार आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अरे त्या मुली आल्या की आपण निघूयात. तेव्हा ते डायलिसिस काका, आपण मानसीच्या मॅडमला परत फोन करून त्रास द्यायला नको, पण आता काय करणार, फोन करावाच लागेल असं म्हणतात, कारण खूप उशीर झालेला आहे. मी फोन करते असं कुसुमताई म्हणत असते. आणि मग कुसुमताई फोन करते आणि मग मॅडम आलेल्या असतात. मॅडम पोहोचलेले असतात आणि मग मॅडम फोन उचलतात. कुसुमताई म्हणतात, हां हॅलो मॅडम, तुम्ही सगळे पोहोचलात का? तेव्हा ती मॅडम, हो आत्ताच पोहोचलो, वाटेत थोडं ट्रॅफिक असल्यामुळे थोडा उशीर झाला, 10 मिनिटात घरी मुली पोहोचतील. तेव्हा मानसी म्हणते, मॅडम मॅडम बोलणार आहात का? मी बोलणार आहे कुसुमताईशी. तेव्हा मानसी म्हणते, हॅलो कुसुमताई, अगं आम्ही आत्ताच बसमधून उतरलो आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते, त्या काय करता तुम्ही, किती वेळ झाला वाट बघतोय आम्ही. तेव्हा मानसी म्हणते, आम्ही निघालोच आहो, सायलीताईसाठी काहीतरी गिफ्ट घेतो आणि लगेच 10 मिनिटात घरी पोचतो. तेव्हा मॅडम, सावकाश घरी जा, इकडे तिकडे भटकत बसू नका असं म्हणतात. आणि मग त्या मॅडम जातात. आणि मग त्या मुली, काही मुली राहिलेल्या असतात, त्या बाय म्हणतात. आणि मग इथे या मुली आश्रमातल्या दिशेने जातात आणि मग उतरलेले असतात, रस्त्याने चाललेले असतात. आणि मग पाठीमागून तो कालपासून लक्ष ठेवणारा माणूस असतो तो सुद्धा येतो. आणि सोहम म्हणतो, किती वेळ? तेव्हा कुसुमताईमध्ये 10 मिनिटात येतात त्या असं म्हणत असतो. सोहम तो 10 मिनिटे म्हणून मी सांगत होतो त्यांना ट्रिपला पाठवू नका. तेव्हा कुसुमताई म्हणतात, गप बस आता, मारीन तुला असं म्हणत असतात. आणि मग या मुली, मी काय म्हणते, हे आपण सायलीताईसाठी सुंदर साडी घेऊया. तेव्हा ती मुलगी म्हणते, साडी खूप महाग आहे गं, त्यासाठी फॅन्सी बँगल घेऊया. दुसरी मुलगी म्हणते, जे काही घ्यायचं ते पटापट घ्या, आपल्याला खूप उशीर होते. हे असे रस्त्याने कडेने जात असतं ते बोलत असतात. तेवढ्यात एक गाडी ही तेथे येते आणि थांबते. आणि त्या मुलांच्या तोंडाला, त्या माणसाच्या तोंडाला बांधलेलं असतं. आणि मग त्या मुलींना ओढत नेऊन त्या गाडीत बसवत असतात. आणि त्या सर्व मुलींना एक एक करून असं गाडीत बसवतात धरून. त्या मुलींना सगळ्यांना ओढत नेऊन गाडीत बसवतात. आणि मग तो माणूस बसतो आणि इथून गाडी गेलेली असते. आणि मग तो बाईकवाला फोन करतो सचिनला. तेवढ्यात राकेश म्हणतो, त्या माणसाचा फोन आला की नाही. तेवढ्यात माणसाचा फोन येतो. सचिन म्हणतो, फोन उचलतो आणि म्हणतो, बोल. तेव्हा तो माणूस म्हणतो, काम झालं. तेव्हा राकेश हसतो आणि म्हणतो, तुम्हाला सांगतो, आपली व्हॅन आता घरी त्या मुलींना घेऊन निघाली. तेव्हा सचिन म्हणतो, ग्रेट, गुड जॉब. तेव्हा आता सचिन म्हणतो, सायली सुभेदार, स्वतःच्याच आश्रमातल्या मुलीशी कसं वागलीस ग तू, हे तुला शोभत नाही असं म्हणत रडत नाटक करत असतो. जेलची हवा खायला तयार राहा. तेव्हा राकेश म्हणतो, सायली आणि अर्जुनने माझ्या पप्पांना जेलमध्ये पाठवलं, आता यांना कळेल की माझे पप्पा तिथे बसून काय सहन करतायत ते, हे असं म्हणत असतं. आता पप्पा तर सुटतीलच रे, पण तू आता पॉक्सोच्या खाली मरेपर्यंत जेलमध्ये राहशील असं राकेशला म्हणतच राकेश म्हणतो. आणि मग तेव्हा इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. प्रतिमा त्या म्हणतात, आता सगळ्यात महत्त्वाचं, पेढा की बर्फी. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. प्रतिमा त्या म्हणतात, सायली मला सांग ना, पेढा की बर्फी असं म्हणत असतात. आणि मग ते एक मिनिट असं म्हणत असतो अर्जुन. आणि मग पेढा निघाला तर मुलगा आणि बर्फी निघाली तर मुलगी असं म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली म्हणते, बर्फी, मला मुलगी हवी आहे असं म्हणत असतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अरे मुलगा काय झाला काय किंवा मुलगी झाली काय, मला दोन्ही चालणार आहेत आम्हाला. तेव्हा ते 2 वाट्या आणून ठेवलेले असतात. आणि तू बर्फी असं म्हणत असतो. बायको बर्फी असं म्हणत असतो मग अर्जुन. आणि मग अस्मिता म्हणते, अरे त्या पोटातल्या बाळाने सांगितलं वाटतं की मी काय होणार आहे. आणि मग एक वाटीवरचे झाकण काढते सायली आणि मग त्यात निघते बर्फी. सगळेजण एकदम बर्फी असं म्हणतात. आणि मग अर्जुन एकदम बर्फी असं म्हणतो आणि ओरडतो. तेव्हा कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणत असतात सगळेजण. मग इकडे आपला आजचा भाग संपतो. आता उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. प्रोमो खूप दिवस झालं दररोज दाखवत आहेत. आणि आता प्रोमो दाखवलेला आहे की एक माणूस म्हणतो, म्हणजे पत्रकार असतो, तो म्हणतो, वात्सल्य आश्रमातल्या अल्पवयीन मुलींच्या तस्करीसाठी ही मिसेस सायली सुभेदार यांना अटक केलेली आहे. तेव्हा तिथली एक पत्रकार म्हणते, तुमच्यासोबत मधुभाऊ सुद्धा होते का या तस्करीमध्ये असं म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तुला निर्दोष मुक्त करीनच बायको, पण मला काळजी आहे पोटातल्या बाळाची. तेव्हा सायली म्हणते, मी आता 2 जीवांची आहे ना, म्हणून माझं बळ दुपटीने वाढलंय, आता रडायचं नाही तर आता जिंकायचं असं म्हणत असते. आणि मग इथे प्रिया टाळ्या वाजवत असते आणि म्हणते, तुम्हा दोघांचंही ते स्वागत आहे असं म्हणत असते. आणि आत्ता खेळ सुरू झाला आहे असं म्हणते. आणि इथेच आपला आजचा प्रोमोसुद्धा संपलेला आहे. खूपच खतरनाक असा प्रोमो आणि भागसुद्धा दाखवलेला आहे. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो?